समजा तुम्ही एका व्यक्तीवर प्रेम करताय, मुलगी असो मुलगा असो, मी कोणाबद्दल असं पर्टिक्युलर घेत नाही आहे, कोणी पण असो, तुमची गर्लफ्रेंड असो, बायको असो, नवरा असो, अजून कोणी असो, जर तुम्ही तिच्यावर किंवा त्याच्यावर इतकं प्रेम करत आहे तर चार चौघामध्ये कुठली पण प्रॉब्लेम असली तर चार चौघामध्ये आपण आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंड किंवा बायकोला टोचून बोलून काय सिद्ध होते मला हे आजपर्यंत कळलेलं नाही आहे. बरेचदा असं बघितलं आहे मी, आता काल परवाचीच घटना आहे, मी स्वतः बघितलं. बायको आपल्या नवऱ्याला चार चौकात बोलत आहे, रागवत आहे. तेच जर ती शांतपणे त्याच्यापाशी गेली आणि त्याला म्हटलं किंवा त्याला समजून सांगितलं की असं नाही तसं कर, तसं नाही तसं कर, तो ऐकणार नाही का? चार चौकात जर तुम्ही बोलाल, तो व्यक्ती जर तुमच्यासाठी इतकं काही करतो, रिस्पेक्ट देतो, जे म्हटलं ते प्रत्येक गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देतो, तुमच्या साडीपासून, ज्वेलरीपासून, नेकलेसपासून सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला आणून देतो, आणि तुम्ही त्याच व्यक्तीला डिरिस्पेक्ट देता, हे योग्य नाही. तुम्हाला काय वाटते, जर असं काही होत आहे रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा मॅरिड लाईफमध्ये, तर बायकोनी किंवा नवऱ्यानी जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहे दोघांनी एकटे मिळून सॉल्व्ह करायला पाहिजे की चार चौघात नेले पाहिजे? तुम्हाला काय वाटते? कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून सांगा.